महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागले असून विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। मात्र या राजकीय घडामोडीत एक गोष्ट ठळकपणे जाणवते, ती म्हणजे विरोधी पक्ष नेत्याची अनुपस्थिती। विधानसभेत मुख्यमंत्री जितका महत्त्वाचा मानला जातो, तितकाच विरोधी पक्ष नेता सुद्धा लोकशाहीमध्ये एक महत्त्वाचा कणा मानला जातो। विरोधी पक्ष नेता केवळ एका पदापुरता मर्यादित नसतो, तर तो मुख्यमंत्र्याच्या समकक्ष अधिकार आणि मान सन्मानाचा अधिकारी असतो। विरोधी बाकांवर बसणारा हा नेता लाल दिव्याच्या गाडीतून सन्मानाने फिरत असतो आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी कणखर भूमिका बजावत असतो। मात्र यंदा विधानसभेत विरोधी पक्षनेता असेल की नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे, जो राजकीय चर्चेला नवीन वळण देत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेत ही परिस्थिती कशी निर्माण झाली? विधानसभेत विरोधी पक्षाच्या नियुक्तीचा काय नेम आहे आणि अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास इतिहासामध्ये काय निर्णय घेण्यात आले आहे, या व इतर गोष्टींवरती सविस्तर चर्चा करूया। नमस्कार, मी राजेंद्र भोसले आणि आपण पाहत आहात माझा विशेष कार्यक्रम मंथन मराठी। मित्रांनो, विधानसभेच्या यंदाच्या निकालावर नजर टाकल्यास महायुतीने 237 जागांवरती विजय मिळवला आहे, तर महाविकास आघाडी 50 पेक्षा कमी जागांवरती थांबलेली आहे। नियमानुसार विरोधी पक्ष नेते पदासाठी 288 सदस्यापैकी किमान 10% म्हणजेच 31 आमदारांची गरज असते। मात्र महाविकास आघाडीकडे हे संख्याबळ नाही। शिवसेना ठाकरे गट यांच्याकडे 20, काँग्रेसकडे 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवार गट यांच्याकडे 10 सदस्य आहेत। या तिन्ही पक्षांचे एकत्रित संख्याबळ 45 वर जाते, तर समाजवादी पक्षाचे 2, शेकापचा 1 आणि अपक्ष 1 असे मिळून हे आकडे 49 पर्यंत पोहोचतात। तरीही या संख्येच्या आधारे कोणत्याही एका पक्षाला विरोधी पक्षपद मिळण्याची शक्यता कमीच आहे। विधानसभेच्या नियमानुसार जर एका पक्षाकडे आवश्यक सदस्य संख्या नसेल, तर विरोधी बाकांवरील सर्व सदस्य एका नेत्याला निवडून विरोधी पक्ष नेते पदासाठी प्रस्ताव देऊ शकतात। हा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांच्या मान्यतेवर अवलंबून असतो। विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी आपली भूमिका व्यक्त केली आहे। त्याने विरोधी बाकांवरती सदस्यांची संख्या कमी असली तरी त्यांना बोलण्याची संधी दिली जाईल असे सांगितले आहे। सल्लागार समितीतही त्यांनी विरोधकांचा समावेश केला जाईल। जरी त्यांच्या सदस्य संख्येनुसार हा हक्क त्यांना नसेल, तरी सुद्धा विरोधी पक्ष नेतेबाबत निर्णय घेताना नियम, परंपरा आणि प्रचलित परिस्थिती यांचा विचार केला जाईल असे नार्वेकर यांनी स्पष्ट केलेले आहे। मित्रांनो, इतिहासावर जर नजर टाकली तर विरोधी पक्ष नेते पदासाठी आवश्यक संख्याबळ नसतानाही अनेक वेळा या पदाची नियुक्ती झाली आहे। 80च्या दशकात दत्ता पाटील, बबनराव ढाकणे, मृणाल गोरे यासारख्या नेत्यांना कमी संख्याबळ असूनही विरोधी पक्ष नेतेपद मिळाले होते। त्यावेळी विरोधी बाकांवरील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन प्रस्ताव मांडला होता आणि तत्कालीन अध्यक्षांनी त्यास मान्यता सुद्धा दिली होती। त्यामुळे हा ऐतिहासिक संदर्भ पाहता आजही विरोधी पक्ष नेते पदासाठी सामूहिक नेतृत्वाचा पर्याय पुढे येऊ शकतो। विरोधी पक्ष नेत्याचे कार्य आणि त्याचे महत्त्व हा लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। या पदावर असलेला नेता सरकारच्या चुकीच्या धोरणावर सडकून टीका करतो, प्रशासन योग्य दिशेने काम करत आहे की नाही यावरती लक्ष ठेवतो, तो जनतेच्या समस्यांना सरकारच्या दरबारात मांडत असतो आणि त्यावर उपाययोजना करण्याची मागणी करत असतो। सरकारी कामकाजावर अंकुश ठेवणे, शेतकऱ्यांच्या समस्या मांडणे, राज्यातील कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यावर आंदोलने उभारणे हे त्याचे प्रमुख काम असते। याशिवाय विधिमंडळात सरकारला कठोर प्रश्न विचारणे, सरकारी खात्यांशी संबंधित माहिती मागवणे आणि सरकारला ती माहिती देणे बंधनकारक करणे हेही त्याच्या जबाबदाऱ्यामध्ये येत असतात। समाजातील ज्वलंत प्रश्नांवरती आवाज उठवून तो लोकहितवादीचे प्रतिनिधित्व करत असतो। प्रशासनातील चुकांवरती, वर्तनावरती तो अंकुश ठेवत असतो आणि योग्य दिशा दाखवत असतो। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अनेक प्रभावशाली विरोधी पक्ष नेत्यांनी ही भूमिका बजावलेली आहे। शरद पवार, नारायण राणे, गोपीनाथ मुंडे, एकनाथराव खडसे, रामदास कदम, देवेंद्र फडणवीस हे काही प्रमुख नेते या पदावरती राहिलेले आहेत। त्यांनी आपल्या आक्रमक शैलीने सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले, जनतेचे प्रश्न मांडले आणि सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली।
सभागृहात त्यांची उपस्थिती केवळ विरोधक म्हणून नव्हे तर एक मजबूत आणि लोकशाहीचे रक्षक म्हणून काम केलेले आहे। या सर्वांमध्ये आक्रमक आणि प्रभावी विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते। मुख्यमंत्री पदावरून विरोधी पक्षात गेल्यानंतरही त्यांनी आपली तीव्रता आणि कार्यक्षमतेची छाप कायम ठेवली होती। त्यांच्या भाषण शैलीत मुद्देसूदपणा, तपशीलवार माहिती आणि जोरकस प्रतिवाद यांचा उत्कृष्ट संगम असायचा। सभागृहातील वादविवादांमध्ये त्यांचा अभ्यास आणि तर्कसंगत दृष्टिकोन विशेष तत्वाने अधोरेखित होत असत। मित्रांनो, देवेंद्र फडणवीस हे सरकारच्या कामकाजावर वचक ठेवण्यासाठी सातत्याने आवाज उठवत असत। देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेमुळे सरकारला अनेकदा निर्णयांवरती पुनर्विचार करावा लागलेला आहे। जटिल आर्थिक आणि सामाजिक विषयांवर त्यांचे सखोल ज्ञान तसेच राज्यघटनेतील तरतुदींचे भान त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळे स्थान देण्यात येते। मित्रांनो, आजच्या घडीला महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाचे महत्त्व कमी झालेले नाही। हे पद केवळ सरकारविरोधी टीकेपुरते मर्यादित नसून लोकशाहीचे बळकटीकरण, लोकांच्या अपेक्षांचे प्रतिनिधित्व आणि सरकारला उत्तरदायित्वाची जाणीव करून देण्याचा कणखर आवाज आहे। त्यामुळे या पदाची रिक्तता लोकशाही प्रक्रियेत एक मोठी पोकळी निर्माण करू शकते। सध्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडी किंवा इतर कोणत्या पक्षाला मान्यता मिळेल याबाबत निर्णय औत्सुक्याचा ठरलेला आहे। विधानसभेत विरोधी पक्षनेते पद हे लोकशाहीच्या प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने या पदाचा तिढा सुटणे गरजेचे आहे। हे पद रिक्त राहिल्यास लोकशाही प्रक्रियेत मोठी पोकळी निर्माण होऊ शकते। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय यासाठी निर्णायक ठरणार आहे, कारण तेच विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीला मान्यता देऊ शकतात। विरोधी बाकांवरील सदस्यांनी एकत्रित येऊन सामूहिक नेतृत्वाचा प्रस्ताव मांडल्यास या प्रश्नावरती तोडगा काढणे शक्य होणार आहे। मात्र हा निर्णय घेताना फक्त नियम आणि प्रक्रिया यांचा विचार करू नये तर लोकशाहीचा मूल्यांचा आदर आणि परस्परांचा सन्मान राखणे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे। सभागृहातील चर्चेमध्ये प्रगल्भता, मुद्देसूदपणा आणि जनतेच्या अपेक्षांचे प्रतिबिंब दिसावे ही लोकशाहीची खरी ताकद आहे। मित्रांनो, या विषयावर तुमचे मत नक्की कळवा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण चर्चेसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका। मित्रांनो, इथंच थांबूया, पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन। धन्यवाद।